अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत मी स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज प्रत्येकाच्या घरोघरी, आज आहे 9 डिसेंबर, प्रत्येकाच्या घरोघरी साप्ताहिक पारायणाला सुरुवात झालीच असेल. प्रत्येकाच्या घरोघरी किंवा प्रत्येक भरपूर आपले ताई दादा आहेत जे महिला सेविकरी असतील, आपले जे दादा सेविकरी असतील, ते साप्ताहिक पारायणासाठी आपल्या केंद्रामध्ये सामूहिक पारायणासाठी बसलेले असतील आणि त्यांचं आजचं पारायण खूप सुंदर प्रकारे झालं देखील असेल आणि जे जे सामूहिक पारायणासाठी केंद्रामध्ये गेले होते त्यांना त्याचा अनुभव देखील आला असेल. आणि जे घरामध्ये करतात सगळ्यांना 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 माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि महाराजांना मी अशी विनंती करते की माझ्या प्रत्येक ताई दादाची प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या. पण आज आपण पाहणार आहोत की या गुरुचरित्र पारायण काळामध्ये हे जे आपण ज्यावेळेस पारायण करत असतो, या पारायण काळामध्ये आपल्याला काही संकेत मिळतात आणि ते संकेत आपल्याला समजून घ्यायचे असतात. आपल्याला असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला कळतं की महाराज साक्षात आपल्या घरामध्ये आलेले आहेत, त्यांचा वास आपल्या घरामध्ये झालेला आहे किंवा महाराजांनी आपली जी काही सेवा आहे त्यांच्या चरणाशी रुजू करून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर तर तुम्ही ही मनातली शंका काढून टाका किंवा मनातला हा प्रश्न काढून टाकायचा आहे, मुळातून उपसून फेकून टाकायचा आहे की माझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचते का? माझ्या प्रत्येक सेवेकऱ्यांची सेवा महाराजांपर्यंत पोहोचते? प्रत्येकावरती महाराजांची नजर असते, महाराजांची देखरेख असते. फक्त महाराज काही संकेत देतात पारायणाच्या वेळेस, ती ओळखण्याची ताकद किंवा तेवढी कुवत आपल्यात असली पाहिजे. आता ती कोणते संकेत आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे, बघा संकेत म्हणले तर कोणते संकेत. आता गुरुचरित्राच्या पारायणाला आपण बसलो आहोत, तर अशा वेळेस कधी कधी असं होतं बघा, आपल्याला आपण पठणाला बसलो आहोत व अचानक आपल्या दारावरती कोणीतरी भिक्षा मागायला येतं आणि अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की मी आता उठू की नको. तर तुम्ही आवर्जून उठा. भिक्षा मागण्यासाठी कोणीतरी दारावरती आलेला आहे, तर तुम्ही आवर्जून त्यांना भिक्षा द्यायची आहे. त्यांना पाणी प्यायला द्या. स्त्री असेल तर स्त्रीला हळदी कुंकू लावा. किंवा बघा कधी कधी असं होत आहे की अशा एका दिवशी म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पारायण सुरू आहे या काळामध्ये एखादी स्त्री किंवा एखादी मंडळी असेल किंवा परिवार असेल आपल्या घराकडे बघत देखील नाहीत कधी, आणि अचानक ते आपल्याशी गोड बोलतात. त्या दिवशी आपल्या घरी येतात, येऊन बसतात. तर अशा वेळेस त्यांना आपण दरवेळेस माझ्याशी असा वागतो मग मी याला कसा मानपान देऊ, असं नाही करायचं. अशा वेळेस महाराज कोणाच्या रूपातून कधी आपल्या घरामध्ये येतील आपल्याला देखील कळत नाही आणि महाराज आपली परीक्षा देखील बघतात यावेळेस. तर जो व्यक्ती कोणीही असो आपल्या दारावरती किंवा आपल्या घरामध्ये आला तर त्याला मानपान करायचा. महाराज साक्षात त्याच्या रूपामध्ये त्याच्या पायाने आपल्या घरामध्ये चालून येत असतात, त्यामुळे त्यांचा अपमान होईल असं कोणतीच भाषा आपण करायची नाही, कोणतीच नाही. आणि जर एखाद्या आपण पारायणाच्या वेळेस जर भिक्षामध्ये असा जर आवाज आला तर समजा साक्षात दत्तगुरु तुमच्या दारामध्ये उभा आहेत, एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण काळामध्ये बघा कधी कधी असं होतं की आपण आता अगरबत्ती लावलेली आहे एका वासाची, म्हणजे तुम्ही आता अगरबत्ती लावलेली आहे गुलाबची, म्हणजे गुलाब फ्लेवरची तुम्ही अगरबत्ती लावलेली आहे आणि तुम्हाला सुगंध सगळीकडे म्हणजे गुलाब अगरबत्तीचा वास तर दरवळतच आहे, पण अचानक मधूनच वेगळाच सुगंध घरामध्ये दरवळायला लागला. म्हणजे हिना अत्तरचा वास, तुम्ही हिना अत्तर महाराजांना लावलंच नाहीये किंवा तुम्ही चंदन अगरबत्ती लावलीच नाहीये किंवा मोगराची अगरबत्ती तुम्ही लावलीच नाहीये आणि तरी सुद्धा तुम्हाला या अगरबत्त्यांचा वास तुमच्या घरामध्ये, मोगऱ्याचा वास तुमच्या घरामध्ये दरवळू लागला, तर समजून जायचं साक्षात महाराज दत्त महाराज आपले स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आहेत. त्यांचा वास आपल्या घरामध्ये झालेला आहे, त्यांनी आपल्या घराला त्यांचे चरण लावलेले आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा झाला दुसरा संकेत. तिसरा संकेत असा की बघा आपण जो दिवा लावतो महाराजांसमोर, त्याच्यामध्ये आपण लावल्या लगेचच 5-10 मिनिटामध्ये 5-10 मिनिटाच्या आतमध्येच त्याच्यामध्ये वेगळंच प्रतिकृती तयार होते. म्हणजे एक प्रकारे फूल तयार होईल किंवा चंद्रकोर तयार होईल किंवा ओम आकार बनेल. तर अशा वेळेस देखील समजून जायचं की महाराज तुम्हाला दर्शन देत आहेत, महाराज तुमच्यावरती प्रसन्न झाले, तुम्ही जी काही सेवा करताय मनापासून ती महाराजांच्या चरणाशी रुजू झालेली आहे व महाराजांनी तिची सेवा रुजू करून घेतलेली आहे. कधी कधी दिव्यामध्ये महाराजांची प्रतिकृती तयार होताना दिसते, म्हणजे चंद्रकोर तयार होते, फूल तयार होतं, जास्वंदाचे जे फूल असतं 5 पाकळ्या ते तयार होतात, कधी कधी 3 पाकळ्या तयार होतात, कधी कधी ओम तयार होतं आणि कधी कधी महाराजांची प्रतिकृती आहे अशी महाराजांची प्रतिकृती त्याच्यामध्ये दिसू लागते आपल्याला. तर अशा वेळेस समजून जायचं की महाराज साक्षात आपल्यावरती प्रसन्न झालेले आहेत, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्या घरावरती आहे आणि महाराज या पारायण काळामध्ये एकदा तरी आपल्या घरामध्ये फेरफटका मारतात म्हणजे मारतातच.
त्यामुळे तुम्ही समजून जा. फक्त हे संकेत ओळखणं आपल्याला ओळखायला आले पाहिजेत, एवढंच आहे. आपण जर संकेत ओळखले तर आपल्याला त्याच्यातून मार्ग मिळणारच आहे. कधी कधी असं होतं, आपण पारायण करायला बसलो, आपल्या शेजारी आपण महाराजांनी एक आसन ठेवलेलं आहे आणि आपल्याला महाराजांच्या खडावांचा आवाज येतोय, टप टप टप, हळूहळू आवाज येतोय. तर महाराजांना 2 मिनिटं शांत बसायचं, थांबायचं, महाराजांना विनंती करायची, महाराज कृपया तुम्ही इथे विराजमान व्हा. महाराज इथे तुमच्यासाठी आसन टाकलेलं आहे, त्या आसनावरती तुम्ही विराजमान व्हा. महाराजांना विनंती करायची. तुम्हाला थोड्या वेळाने तो खडावांचा आवाज देखील बंद होईल, कारण महाराज तुमच्या बाजूला येऊन बसलेले असतात. हे अनुभव भरपूर लोकांना आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आवर्जून बघा. जर असा आवाज तुम्हाला अचानक येऊ लागला तर समजून जायचं की महाराज स्वतः आपल्या घरामध्ये पायात खडावा घालून आलेले आहेत. त्याच पद्धतीने बघा, अचानक आपल्याला सावली दिसते, कोणीच नाहीये बाजूला, पण अचानक सावली दिसते. अशा वेळेस घाबरून नाही जायचं, दुसरं कोणी नसतं तिथे, दत्त महाराज किंवा स्वामी महाराजच असतात. आणि त्यावेळेस देखील त्यांना विनंती करायची की महाराज इथे आसन टाकलेलं आहे, आसनावरती तुम्ही विराजमान व्हा व मी जे काही गुरुचरित्राचं पठण करून करते किंवा तुम्ही साक्षात दत्त महाराज आहात, स्वामी महाराज आहात, तुम्ही साक्षात नरसिंह सरस्वती महाराज आहात. मी पारायण करणारी कोणीच नाहीये किंवा मी पारायण करणारा कोणीच नाहीये. तुम्ही साक्षात तुमच्या तोंडून म्हणजे माझ्या तोंडून तुम्ही हे गुरुचरित्राचं बोल बोलून घेत आहात आणि ते तुम्ही श्रवण करायला बसा आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या. महाराजांना एवढीच विनंती करायची आहे. आणि हे छोटे छोटे जे संकेत आहेत ते ओळखायला शिका. कधी कधी महाराज स्वप्नांमध्ये दृष्टांत देतात. त्यामुळे असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस आपण डाव्या कुशीवर झोपायला हवं. कारण कधी कधी आपल्याला उजव्या कुशीची जास्त सवय लागलेली असते, उजव्या कुशीवर झोपण्याची. डाव्या कुशीवर शक्यतो आपल्याला झोप येत नाही, पण जेव्हा केव्हा तुम्हाला जाग येईल त्यावेळेस डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. कारण डाव्या कुशीवर झोपल्यामुळे दत्त महाराज आपल्याला काही ना काही तर संकेत देत असतात व ते संकेत ओळखता आले पाहिजेत आपल्याला. त्यामुळे स्वप्न दृष्टांत देखील बघा, स्वप्नशास्त्र देखील जसं की प्रत्येक शास्त्र वेगवेगळं आहे, त्याच प्रकारे स्वप्नशास्त्र देखील आहे. स्वप्नात देखील महाराज तुम्हाला दृष्टांत देतात, स्वप्नात देखील महाराज तुम्हाला तुमच्याशी बोलतील, तुम्हाला काहीतरी संकेत देतील, तुम्हाला काही ना काहीतरी संकेत देतील. म्हणजे तो अक्कलकोटला जातो, गाणगापूरला जातो, तुम्हाला नक्कीच संकेत मिळणार व तुम्ही ज्याच्यासाठी ज्या कारणासाठी तुम्ही हे गुरुचरित्राचं पठण तुमच्या घरामध्ये किंवा सामूहिक पारायणामध्ये तुम्ही सहभागी झालात, अशा वेळेस तुम्हाला नक्कीच महाराज संकेत देऊन तुमच्या अडचणीवरती मात करण्यासाठी किंवा अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवून जात असतात. त्यामुळे हे छोटे छोटे संकेत आहेत ते ओळखायला शिका. महाराज आपल्या घरातच आहेत, कुठे सुद्धा जात नाहीत. त्यामुळे महाराजांचा बघा, महाराज सूक्ष्म रूपामध्ये आज प्रत्येकाच्या घरी असतात. जेवढे आपले ताई दादा पारायण करतायत त्या प्रत्येकाच्या घरी महाराज असतात. त्यामुळे शुद्ध अंतकरणापासून मन असतं पवित्र, सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र. आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करता आलं नाही त्यांनी कोणकोणत्या सेवा करायच्या त्या संबंधीचा व्हिडिओ देखील आपला टाकलेला आहे, तो देखील आवर्जून पाहायचा आहे. बघा, त्याच पद्धतीने आज गुरुचरित्राचा पहिला दिवस झालेला आहे. आज पहिला दिवस पार पडला असं म्हणायला लागेल. ज्यांचं नाही झालं, काही कारणास्तव जे संपूर्ण पारायण करू शकले नाही, जे घरामध्ये करतात, म्हणजे बघा लहान बाळ असेल, वृद्ध असेल किंवा एका ताईचा मेसेज आला तर त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, तर अशा लोकांनी सकाळी 12 ते 12:30 ही वेळ सोडून नंतर तुम्ही वाचलं तर चालेल. कारण बघा, आपली वाचण्याची इच्छा आहे हे खूप महत्वाचं. एका बैठकीत वाचावं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पण काही कारणास्तव आपण एका बैठकीत वाचू शकत नसेल तर तुम्ही सकाळी अर्ध, संध्याकाळी अर्ध वाचलं चालेल. पण टायमिंग एक ठेवायचं आहे. टायमिंग दरवेळेस बदलायचं नाही. नाहीतर तुम्ही आज सकाळी लवकर बसला, उद्या दुपारी 5 वाजता बसला, नंतर तुम्ही 6ला बसला, नंतर तुम्ही 8लाच रात्री बसता, असं नाही. टायमिंग एक ठेवायचं. एवढी एक चूक तुम्हाला टाळायची आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं. तर संकेत ओळखायला शिका. जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील तर समजून जा की महाराज तुमच्यावर प्रसन्न आहेत. कधी कधी असं होतं की महाराजांच्या अंगावरती आपण फूल ठेवलेलं असतं किंवा हार घातलेला असतो, तो हार अचानक पडतो, गजरे लावलेले असतात तर गजरे पडतात, फूल तुमच्या दिशेने पडतं, तर अशा वेळेस देखील समजून जायचं की महाराज तुमच्यावरती प्रसन्न आहेत. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे महाराजांची सेवा करा, सेवेकरी बना व सेवेकरी घडवा. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.